हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि आज एक छोटासाच पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. कालच आपल्या एका सबस्क्रायबरनी कमेंट केली आणि मला वाटलं की अरे वा, हा तर खूप मस्त टॉपिक आहे आणि याच्यावर बोलायला पाहिजे, कारण खूप लोकांना याची गरज आहे. प्लस या सगळ्या गोष्टीतून मी स्वतः गेली आहे आणि त्यातून मी खूप चांगल्या गोष्टी अचीव केल्यात. सो मला वाटलं की माझा जो एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे हाऊ टू बी हॅपी ॲज अ हाऊसवाईफ, किंवा मराठीमध्ये आपण म्हणू की हाऊसवाईफ म्हणून किंवा गृहिणी म्हणून आनंदी कसं राहायचं. आपल्या आयुष्यामध्ये ना बऱ्याचदा असे क्षण येत असतात की आपण आनंदी नाही राहू शकत, किती ठरवलं तरी नाही राहू शकत. मग अशा वेळी काय करायचं? एकच रुटीन फॉलो करून आपण कंटाळलेलो असतो. आपल्याला असं वाटतं की अरे यार, मी काय करते, माझं शिक्षण काय झालं आहे, मी फक्त घर सांभाळते. या सगळ्या गोष्टींना आपण खूप नेगेटिव्ह होतो आणि आपला हॅपीनेस कुठे तर हरवून जातो. तर अशा वेळी काय करायचं, किंवा मी पण या फेजमधून गेली आहे, मला पण या सगळ्या गोष्टी वाटायच्या, तर त्यावर मी कसं काम केलं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्या डेली लाईफमध्ये ना अशा काही गोष्टी घडतात की ज्याने आपला हॅपीनेस निघून जातो. कधी कधी या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि मोठ्या प्रमाणातल्या गोष्टींमुळे जर हॅपीनेस गेला तर तो एका काळानंतर परत येतो. त्याच्यासाठी काही मेहनत घ्यावी लागत नाही. पण बऱ्याचदा या गोष्टी अगदी क्षुल्लक असतात. जसं की माझ्या बाबतीत क्षुल्लक गोष्टी खूप असायच्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, एक्झाम्पल द्यायचं झालं तर कोणी काहीतरी बोलतं आणि मग त्यावेळेला असं वाटतं की अरे यार, मला हे बोलतंय आणि आपलं सगळं लक्ष तिकडून चांगल्या गोष्टींवरून निघून जातं. ते ही व्यक्ती माझ्याबद्दल अशी बोलतीयच कशी. पण नंतर मी या गोष्टीवर मात करण्यासाठी म्हणा किंवा यातून बाहेर पडण्यासाठी असा विचार करायला लागले की माझा हॅपीनेस इतका हलका आहे का की कोणी काय बोलतंय आणि त्यावर परिणाम होईल. हा प्रश्न ना खूप चांगला आहे. हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून बघा आणि तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल. सुरुवातीला हे अडॅप्ट करायला नक्कीच वेळ लागेल, लगेच होणार नाहीये. बट हळूहळू तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आपोआप लक्षात यायला लागतील आणि तुम्हाला समजेल की कशाला महत्त्व द्यायचं, कोणाला महत्त्व द्यायचं, लोकांच्या बोलण्याला की आपल्या हॅपीनेसला. आपली रोजची जी कामं आहेत ना ती खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मॅनेज करता आली पाहिजेत. ती करायचीच आहेत. आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला निभवायलाच पाहिजेत. पण या जबाबदाऱ्या आपल्याला कटकट वाटायला लागली, त्रास वाटायला लागली की मग तुमचा आनंद जो आहे तो कुठेतरी निघून जायला लागतो. त्यासाठी तुम्हाला ना तुमच्या रोजच्या कामासाठी एक रुटीन फॉलो करावं लागेल. जे ते काम ज्या त्यावेळी झालंच पाहिजे. म्हणजे असं झालं ना की तुमचा जास्त वेळ त्याच्यामध्ये जात नाही आणि चिडचिड पण होत नाही. माझ्या बाबतीत असं होतं की मी खूप वेळ एखाद्या गोष्टीला लावला की जी गोष्ट माझी 12पर्यंत संपते त्याच्यासाठी 2 वाजले, तर 12:30 ते 2 हा 1.5 तास माझा भयानक चिडचिडमध्ये जातो. मग मी चिडचिड करते, माझ्या घरच्यांवर चिडचिड करते. पण जर तेच काम रुटीनमध्ये केलं, रुटीन एक छान आपण फॉलो केलं तर आपली चिडचिड होत नाही आणि मूड जो आहे तो पूर्ण दिवस छान एकदम फ्रेश राहतो. छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या जिंकण्याचं ना सेलिब्रेशन करता आलं पाहिजे. तर जिंकण्याचं मी का बोलतेय, तर माझ्या मुलीचा स्पोर्ट्स डेमध्ये रनिंगमध्ये 1ला नंबर आला. तर याच्यासाठी मला खूप आनंद होतो आणि मी सेलिब्रेट करते. बाहेर जाऊन काहीतरी तिला चॉकलेट देईन, आईस्क्रीम देईल आणि मी सेलिब्रेट करते. पण आपण स्वतःसाठी असं कधीच काही करत नाही. तर छोट्या छोट्या गोष्टींचं सेलिब्रेशन करायला आलं पाहिजे, अगदी छोट्या. आणि स्वतःचं कौतुक तर त्याहून जास्त करायला आलं पाहिजे. कोणीतरी माझं कौतुक करावं आणि मग मी आनंदी होणार, तर असं नाहीये. तुम्ही स्वतःचंच कौतुक करा. त्यासाठी म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्ट जरी असेल तरी की आज भाजी छान झाली आहे, तर स्वतःला सांगा की अरे वा, आज भाजी मस्तच केली आहे मी. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचं कौतुक असं स्वतः कराल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला हॅपीनेस देत आहेत, आनंद देत आहेत, पण तुम्हालाच नको आहे. तुम्हालाच नवऱ्यानं चांगलं बोलायला पाहिजे, मुलांनी चांगलं बोलायला पाहिजे. मी आता मॉपनी फरशी पुसते, मी बोलेल अरे आज मी फरशी खूपच छान पुसली, मिळाला मला आनंद. तो आनंद मला पूर्ण दिवसासाठी पुरेसा असतो. मला हॅपी राहण्यासाठी आणखी एक गोष्ट खूप उपयोगी पडली, ते म्हणजे सेल्फ केअर आणि पर्सनल ग्रोथ. म्हणजे स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःच्या ग्रोथकडे फोकस करणं. सेल्फ केअरमध्ये स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे. आपण सगळ्यांसाठी सगळं करतो पण स्वतःकडे लक्ष देत नाही. तुम्ही माझे ब्लॉग पाहता, बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही माझं स्किन केअर पाहता. मी सकाळी अगदी छान रेडी होते, स्वतःला आरशात पाहते आणि आनंदी होते. आणि हा जो हॅपीनेस आहे ना तो मला दिवसभर पुरतो. तुमचा मूड चांगला नसेल, छान तुमचं लुक चेंज करून टाका. लुक चेंज करण्यासाठी तुम्हाला सलॉनमध्ये जायची गरज नाहीये. वरती टांगलेले केस सोडले, लुक चेंज झाला. कानातलं चेंज केलं, लुक चेंज झाला. गळ्यातलं चेंज केलं, लुक चेंज झाला. दॅट्स इट. एक 4-5 दिवसांनी कानातलं चेंज करत राहावा. हेअरस्टाईल बाहेर जाताना वेगळी ठेवा, घरामध्ये वेगळी ठेवा.
आणि याने खूप फरक पडतो. म्हणजे बोलायलाच फक्त नाही, मी हे अप्लाय करते माझ्या लाईफमध्ये, सो खूप फरक पडतो. त्यानंतर पर्सनल ग्रोथसाठी तुम्ही आता काहीतरी कला शिकायला पाहिजे. जी पण तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट असेल कुठलीही कला. तुम्हाला 1-2 तास बाहेर जाता येत असेल तर उत्तम, नसेल तर ऑनलाईन सगळं काही शिकायला मिळतं. जसं जसं तुम्हाला आवडणारी गोष्ट, ती कला तुम्ही शिकत जाता, तसं तुमचं नॉलेज वाढत जातं, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो आणि तुमची ग्रोथ होते. ह्या ना गोष्टी सगळ्या एकमेकांशी कनेक्टेड असतात. जसं की बघा, तुम्ही एक शिकल्यानंतर तुम्हाला वाटलं की अरे वा, मला येतंय, मी परफेक्ट होते यामध्ये, ऑटोमॅटिक एक कॉन्फिडन्स आला, ग्रोथ झाली, आणि जेव्हा ग्रोथ होते तेव्हा ऑटोमॅटिक माणसाचा आनंद हा वाढतो. बाहेर जेव्हा पडतो आपण ना, कुठल्याही मार्गाने असेल ते, त्यावेळी आपण हॅपी राहायला मदत होते आपल्याला. असं नाही की मी हाऊसवाईफ आहे, 24 तास मी घरातलीच कामं करणार. नो, असं नाही करायचं. खूप हॅपी असणाऱ्या माणसाला ना कधी जाऊन विचारा की तुझं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे, तर तो पहिल्या 3 नावांमध्ये स्वतःचं नाव घेईल. म्हणजे आनंदी राहण्यासाठी स्वतःवर प्रेम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे ना स्वतःवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला शक्यतो स्वार्थी असं नाव दिलं जातं आणि म्हणलं जातं की स्वार्थी माणसंच आनंदी राहतात. तर ते स्वार्थी नाही आहेत, तर स्वतःवर प्रेम करतायत आणि म्हणून आनंदी राहतात. तुम्ही पण करून बघा, नक्कीच तुम्ही आनंदी राहाल. आनंदी राहण्यासाठी मेंटल हेल्थवर फोकस करणं खूप गरजेचं आहे. मेंटल हेल्थ चांगली तर सगळं काही चांगलं, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मेडिटेशन करा, एखादी चांगली हॉबी जोपासा, ज्यामुळे तुम्हाला स्ट्रेस फ्री होता येईल. अगदी काहीच पॉसिबल होत नसेल तर माझ्यासारखं सकाळी 15-20 मिनिटं लवकर उठा आणि बाल्कनी किंवा खिडकीत शांत बसून राहा. यामुळे तुम्हाला तुमच्याही नकळत एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल, जी तुम्हाला दिवसभर आनंदी ठेवेल. आनंदी राहण्यासाठी एक तरी मित्र किंवा मैत्रीण तुमच्या आयुष्यात असायला हवी की जिच्याशी तुम्ही तुमचं दुःख जरी बोलायला गेलात तरी हसूनच तो टॉपिक संपला पाहिजे. आता ही माझी मैत्रीण, गेले 26 वर्ष आम्ही एकमेकींना ओळखतो. माझ्याबद्दल सगळं हिला आणि हिच्याबद्दल सगळं मला माहिती आहे. मी ना दिवसभरातून मिनिमम 20 मिनिट हिच्याशी बोलते आणि माझ्या हॅपी राहण्यामागे ना हिचा खूप मोठा वाटा आहे. सो अशी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात ठेवा की जी तुम्हाला हॅपी फील करवेल. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्या क्षणाला तुम्हाला समजेल की आपण नेगेटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आहोत, त्या क्षणी त्याच्यापासून डिस्टन्स मेंटेन करा. नेगेटिव्ह लोक तुम्हालाही नेगेटिव्ह करून टाकतात. आता या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या की लगेच तुम्ही जगातला सर्वात आनंदी माणूस तर होणार नाहीये, त्यासाठी टाइम लागेल. बट आनंदी व्यक्ती होण्याची सुरुवात जी असेल ती तुमची नक्की झाली असेल. तर या गोष्टी मी माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला सांगते. आय होप तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्ही या छोट्या रोज एक गोष्ट जरी तुम्ही अप्लाय केली तरी 1 महिन्याभरात तुमचं आयुष्य जे आहे ते आनंदी व्हायला सुरुवात होईल. करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जसं या सबस्क्रायबरनी सांगितलं हा व्हिडिओ बनवायला आणि काहीतरी मी वेगळा व्हिडिओ बनवला, तुमच्यापर्यंत वेगळा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न केला, तसंच जर तुम्हाला काही वेगळं व्हिडिओ बघायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी ट्राय करेन तुमच्यासाठी तो व्हिडिओ आणण्याचा. पुन्हा भेटेन पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.